चला आपण दुसऱ्या इनिंगकडे वळणार आहोतच आणि आमच्यासोबत निलेशदादा चव्हाण आणि जिग्नेशदादा म्हात्रे हे दोन्हीही मुख्य आयोजक उपस्थित आहेत. खरं तर निलेशदादा खूप कमी बोलतात, पण मी थोडं बोलतं करण्याचा त्यांना प्रयत्न करीन आणि पाहूया निलेशदादा कसे एक्सप्रेस होत आहेत. निलेशदादा सोपे सोपे मी प्रश्न विचारणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील उत्तरं सोपी दिली देण्याची संधी मिळेल. क्रिकेट तुम्ही खेळता का? क्रिकेट खेळता का? क्रिकेट नाही खेळत आता सध्या. पण जेव्हा क्रिकेट खेळत नाही पण जर या नगरीमध्ये आपण आलो क्रीडा जुचंद्र नगरी जसा मनीष म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे आणि जिग्नेश यांनी स्वतः उल्लेख केला की या परिसरामध्ये क्रिकेट हा खेळ हा धर्म म्हणून समजला जातो आणि त्याचमुळे वर्षभरामध्ये मला असं वाटतं की 25 ते 30 टुर्नामेंट्स होतात आणि प्रत्येक ठिकाणी कॅश प्राईज आणि ट्रॉफी असं स्वरूप असते. पण नेमकं बाईक्स द्यायचं हे नेमकं निगडीत तुमच्या मनात कसं आलं की आपण सुद्धा कॅश प्राईज शकलो असतो 2 लाख 3 लाख 5 लाख हे स्वरूप पर्यंत असू शकलं असतं पण बाईक्स हेच का आणि हे ही संकल्पना नेमकी कोणाची? तसं आमचं अगोदर ठरलेलं की कॅश प्राईज ठेवायचं, परंतु मनीषने सांगितलं नाही आपण काहीतरी वेगळं करूया. मग विषय झाला की आपण बाईकची स्पर्धा करूया. याच्यातून आम्ही मग विचार केला कसं काय करायचं. मग ठरलं की 12 बाईक आपण ठेवायच्या. अशा पद्धतीने आम्ही बाईकची स्पर्धा सुरू केली. ही 2023ला आमचं प्रथम वर्ष होतं. हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी काही कारणास्तव आम्हाला मॅच करता आली नाही आचारसंहितेमुळे. ही आम्ही पुन्हा कंटिन्यू करूया. बघा मुख्यमंत्री चषक होता मागच्या वर्षी आणि आता उपमुख्यमंत्री चषक आहे म्हणजे सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सन्मानात आपण ही स्पर्धा पाहतोय. क्रिकेटचा खेळ आता पूर्ण भारतभर खेळला जातोय. जसं आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची 2 पर्व पाहिली ज्या ठिकाणी खेळाडू मालामाल झाले लखपती झाले. पण आता तरुणांना एकत्रित खेळण्यासाठी सुद्धा क्रिकेटचा खेळ हा ओळखला जातो. त्याचमुळे कसं व्यक्त व्हाल कारण आपण एकनाथजी शिंदे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवतोय. हो, आम्ही शिंदे साहेबांच्या समर्थकार्थ ही स्पर्धा भरवतो. अगोदर ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही मुख्यमंत्री चषक भरवलं. आता ते उपमुख्यमंत्री. हॅलो, पद काही वर लागून असते. कधी कोण जिंकते कोण हारते. प्रत्येक पद असेल त्या पद्धतीने शिंदे साहेबांच्या जोडीला आम्ही असणार. म्हणजे एकनिष्ठ ही भूमिका तुम्ही घेणार आहात आणि यानंतर सुद्धा तसंच तुमचं काम सुरू ठेवणार आहात आणि तुम्हाला दोघांना A1 जोडीला या पुढच्या कार्यासाठी पुढच्या सत्कार्यासाठी आमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. चला आपण 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत म्हणजे चॅटमध्ये कारण आता अंतिम लढत सुरू करूया. चला भावेश म्हात्रे. भावेश म्हात्रे आपण देखील यायचं आहे. भावेश म्हात्रे जरा 2 बॅटर्स पाठवून द्या फास्ट. 2 बॅटर्स लगेच पाठवून द्या मैदानाच्या मॅचमध्ये. भावेश म्हात्रे अशी निलेश चव्हाण यांच्याकडून त्यांच्या मित्रांची अपेक्षा आपण काहीतरी बोलावं कारण इतकी चांगली कामगिरी आहे तर आपण देखील थोडक्यात व्यक्त व्हा. जोपर्यंत बॅटर्स त्यांचा स्टान्स घेत नाहीत थोडक्यात व्यक्त व्हा. म्हणजे तुमच्या मित्रांबद्दल सांगा. चला एकदम सोपा प्रश्न की ही तुमची मित्रमंडळी जी व्यासपीठावर आहे त्यांची नावं जरी घेतली तरी चालतील आणि त्यांनी आतापर्यंत तुम्हाला कसं सहकार्य केलंय? थोडक्यात मला त्यांनी इतकं सांगितलं की मला जे मित्र मिळालेत ते खरंच मी स्वतःला भाग्यशाली समजतोय की ही मित्रमंडळी मला मिळालेत आणि प्रत्येकाचं मला सहकार्य मिळालं म्हणूनच खूप चांगलं हे नियोजन आपल्याला पाहिजे. भावेश मात्र या भावेश बघा मी माइंड रिडिंग खूप चांगली करतो. मला 10 सेकंदांमध्ये सांगितलं मी लगेच मी तुमच्यापर्यंत ती माहिती दिली. तुम्ही हेच मला म्हणालात बरोबर ना की तुम्हाला जे मित्र मिळालेत ते तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजतात. भरपूर चांगले आहेत भावेश. चला 2 बॅटर्स पोहोचलेत. बघा मी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा न बोलणारा सुद्धा पाहुणा बोलतो आणि मला जिग्नेशला तेच सांगितलं की मी सुद्धा जास्त बोलत नाही पण जेव्हा मौका मिळतो मी सोडत नाही. क्या बात आहे भावेश, काय सांगशील? ही भूमिका खूप महत्त्वाची असते. आयोजक ही भूमिका खूप कठीण असते. संघ येतील की नाही, पाहुणे येतील की नाही, प्रेक्षकांना स्पर्धा आवडेल की नाही हे वेगवेगळे प्रश्न असतात. तर तुमची भूमिका कशी होती? आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलं होते की आज ते येणार होते पण त्यांना काहीतरी
अर्जंट महत्त्वाचं काम आलं म्हणून ते येऊ शकले नाही. म्हणजे त्यामुळे आम्हाला थोडंसं वाईट वाटते की आम्ही त्यांच्या नावाने एवढी मोठी स्पर्धा भरवली आणि ते आले नाही. पण ठीक आहे, तरी ते आले नाही तरी पण आपल्या वसई याचे सर्व सदस्य वगैरे आहेत आणि त्यांनी फोन, असं नाही की ते आले नाही म्हणून नाही, त्यांनी फोन करून आम्हाला आमच्या टुर्नामेंटला शुभेच्छा दिल्या. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी मानतो. बघा, ही देखील महत्वाची भूमिका आहे. आपण ज्या नेत्याचं खूप चांगला सन्मान करतोय आणि त्यांच्याच पावलावर आपण पाऊल ठेवतोय, त्यांचं जे काम आहे ते काम पुढे घेऊन जातोय, तर सन्माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी देखील फोन करून शुभेच्छा कळवल्यात. याच्यातच आपण आपलं समाधान व्यक्त करायला हवं. आणि काल रात्री त्यांचं पत्रक सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे की ते का उपस्थित राहू शकत नाही. तर नक्कीच भविष्यात पुढच्या उपक्रमाला ते आवर्जून भेट देतील अशीच अपेक्षा आपण व्यक्त करूया. जवळ समालोचक कक्षामध्ये ऐकूया निशांतजी पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने.